सिनियरच्या पोलीस लव्ह स्टोरीमध्ये आज येणार आहे मामाच्या मुलीचा अडथळा. चला बघूया आज तरी ही प्रेमाची केस सॉल्व्ह होतीये का तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल कलाकारांना. बोल बोल माल कुठे लपवलायस? मी नाही. बोल कुठे लपवलायस माल? मी काय नाही केलं. चोऱ्या करतोस? नाही. पोलिसांचा धाक नाही राहिला? हा? पोलिसांचा धाक नाही राहिला का? बोल साथीदार कोण आहेत? बोल बोल कोण आहेत साथीदार? कोण नाही मॅडम. फवाड नाही उघडणार ना तू? बोल एक काम करा, कपडे काढा आणि उलटा टांगा याला. मॅडम मी कपडे काढेन पण माझी पिळदार शिरष्टी बघून तुमचं मन विचलित नाही होणार. हे कठीण कठीण शब्द बोलताना जिभेची पीळ कधी पडेल ना ते कळणार नाही. खूप करायचंय पुढे. चला पिळदार शरीर यष्टी म्हणे. कपडे काढा त्याचे आणि त्याला उलटा टांगा. जोपर्यंत कबूल करत नाही तोपर्यंत फटके द्या त्याला. नाही ते काम करा, याने जर कबूल नाही केलं ना तर ह्याच्या हातात गॅस सिलेंडर द्या. जर तो सिलेंडर खाली जमिनीला टेकला तर याच्या छातीच्या आणि दाढीच्या केसांची गाठ मारा. आणि तरी पण तो नाही ऐकला तर त्याला असाच उलटा टांगून पाठीतून वाकवा आणि त्याच्या हाताच्या आणि पायाच्या बोटांची गाठ मारा. आणि तरी पण तो नाही ऐकला तर त्याला नारळाच्या सोलायच्या मशीन मध्ये बसवा आणि त्याला सोडून काढा. बोलतो बोलतो पटकन. बोलतो बोल पटकन. मामा ये काय मामा तू मॅडम जय हिंद मॅडम. काय करताय मॅडम? जय हिंद. एक मिनिट. काय झालं मॅडम? एक मिनिट. मामा बस की. मॅडम काय झालं? मॅडम टिकली लावली होय, छान दिसताय. काय झालं मॅडम? नाही विसरले. पाठांतर करायचं ना. तसं नाही मग. एनिवे बोला की. हे होतं ना तुमचं हे नाईट शिफ्ट होती तुमची. तुम्ही आता कसे काय? नाही ती काय झालं, काल नाईट शिफ्टला आलो, मग तिथनं बंदोबस्ताला पाठवलं, पुढं नाकाबंदीला पाठवलं. आय शपथ दुपार गेली त्याच्यात. सांगतोय काय म्हणलं आता दुपार झाली, आता इथनं परत घरी जा. मग परत येताना ट्रॅफिकमध्ये अडका. म्हणलं कोण एवढा ताप करेल, गाडीतच झोपलं. म्हणलं आता डायरेक्ट ड्युटीवर जाऊ आणि इथं चालू डायरेक्ट. तरी पण एवढे टवटवीत फ्रेश वाटतंय खूप. ती जाऊ द्या, ती राहू द्या. ही आपले छोट्याला आटता का? ही छोट्या नाही, मामा आहे माझा. सॉरी नमस्कार. सॉरी माय मिस्टेक. मला वाटलं बंदोबस्त मध्ये तुम्ही त्यांना घेऊन आलात की काय. काय झालं मॅडम, म्हणलं ना काल ड्युटी आलोय, घरीच नाही गेलोय. ती मामा आला सकाळी, शोध होता मला घरात. आईला विचारलं पोरगं कुठं आहे, तर आई म्हणली काय अजून कामावून आलाच नाही घरी. तर काहीतरी महत्वाचं बोलायचं म्हणून मग ह्यो चालला इकडं पोलीस स्टेशनला आलाय मॅडम ती मामा. हा तेच म्हणतोय. काय झालं? ही पोरग 2 दिवस झाले घरी आलं नाही हो. आई म्हणली ते काय नाही, पोराचं लग्न करून टाकायला पाहिजे. मामा म्हणजे काय, सगळी जबाबदारी त्यांनी माझ्याकडे दिली. म्हणली मंगू. हा मंगू म्हणजे मी. सॉरी मंगू म्हणजे मी, मंगेश मामा. हा पण सगळे मला प्रेमाने मंगू म्हणतात. मामा म्हणतो. म्हणले मंगू तू जी काय पोरगी ठरवशील का नाही ती आम्हाला पसंत आहे. म्हणून म्हणलं एकदा का बाच्याला विचार, बाबा तुझ्या मनात काय ती सांग, म्हणजे मी मोकळा. मामा कशाला आपलं उगाच. मामा असू द्या तुम्ही काय. नमस्कार करते. मोरे हे करा, 4 कप चहा सांगा. मॅडम 4 कप कशाला? आपण दोघं एकाच कपात पिऊया ना. आफ्टर ऑल शेअरिंग इज केअरिंग. गरम चहा खिशात होते ना. जा काय धमकी आहे. चेअर इकडे आणून ठेवा. काय झालं मॅडम? सांगितलं ते काम करा. नाही मला हा इथं जा जा. नमस्कार. अरे असू द्या ना, काय तुम्ही. ऍक्च्युली मामा मला तुमच्याशी थोडस
बोलायचंच होतं. मग बोला की हाय मी आहे की बोला ना मग काय आहे चला मॅडम काय बोला आणि काय बोला लागते मी गेले कित्येक दिवस पृथ्वी यांच्या मागे लागली आहे. लग्न करा लग्न करा. वय झालंय आता, लग्न केलं पाहिजे. काय की हे एवढे जबाबदार आहेत, स्वीट फीट धीट आहेत, कर्तव्यनिष्ठ आहेत ते एवढे. आहे ते आहे म्हणजे कसं एक हे आहेत ते काय म्हणूयात, सर्व गुण संपन्न आहेत, पण तब्येतीची हेळसाण करतात खूप. त्यांनी काळजी घेतली पाहिजे. ते ओव्हरनाईट काम करतात, 24 तास ड्युटी करतात. शरीर नंतर थांबतो, थकतं नंतर. आणि अशा वेळी कोणीतरी हवं ना, काळजी करणार, वाट बघणार. तेच सांगते त्यांना, लवकर लग्न करा. नाही नाही अगदी तुमचं बरोबर आहे हो, पण पोलीस माणसाबरोबर कोण लग्नच करायला तयार होत नाही. पोलिसाला पोरगे पाहिजे म्हणजे केवढं टेन्शन असतं तुम्हाला माहिती आहे का? का पण अहो कोण देणार आहे, कोण आपली पोरगी कोण देणार आहे? अहो कचरते पोलिसाला द्यायला, कामाचं ठिकाण आहे नाही, म्हणजे घरी कधी येणार तो पण माणूस? मग मी काय म्हणते, मी एक तुम्हाला सजेस्ट करू का मामा? अशीच मुलगी बघा ना, जिला पोलिसाची कर्तव्य माहिती असतील, जिला पोलिसाच्या जबाबदाऱ्या माहिती असतील. अशीच मुलगी बघा जी पोलिसी सेवेत असेल. मला तर वाटतं एखाद्या लेडी पोलीस ऑफिसरने माझ्यासारख्या हँडसम त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या पोलिसाबरोबर लग्न करावं. हो, मी गाणं पण लिहिलंय. हीच आमची विनवणी, हेच आमचे मागणे, पोलिसांनी पोलिसाचीच लग्न करून टाकणे. एक इधर तो सुना सुना लग रहा है मेरे को. अहो, तुम्ही थांबा. ओय! मोरे 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 काय करतोय तुम्ही? थांबा ना. तुम्ही कशाला मारताय? कशाला मारताय त्याला? तुम्ही काही कोर्ट आहे का? त्याने जर का गुन्हा केलाय का नाही, कोर्ट ठरवेल ना. तुम्ही कशाला ठरवताय हेच मला पटत नाही. पोलीस म्हणलं की रागीट मारकुटे. नाही नाही मामा तसं नाही आहे, मग तसं कसं नाही. आता सगळी पोलीस तशी नसते, मुळात पोलीस अशी नसतातच. चांगली माणसं असतात, तुमच्या आमच्यासारखी सामान्य माणसं असतात. काय कामाचं प्रेशर असतं, ताण असतो म्हणून जरा राग येतो, बाकी काय नाही. एवढंच आहे. एवढंच कसं? आता मॅडम काय म्हणतात की पोलिसातली एखादी पोरगी बघायची. हा म्हणजे नाही नाही बघायला काय हरकत नाही. ती सुद्धा अशी रागीट आणि मारकुटी भेटली मग काय करायचं? बायको कशी पाहिजे? सोजवळ, प्रेमळ, आलेल्या गेलेल्या माणसाची गोड बोलणारी पाहिजे. तवा घराला घर पण येईल का नाही? हाय का नाही? मामा पण सगळं मामा पण सगळ्याच मुली काही तशा नसतात. सगळ्याच मुली पोलीस डिपार्टमेंट मधल्या काही हे रागीट काय मॅडम काय मारकुड्या नसतात. काही मुली असतात सोजवळ मवाळ असतात. काही मुली पोलिसांचं कसं असतं बघा मामा, की नारळाप्रमाणे असतात पोलीस. बाहेरून टणक असतात पण आतून मऊ असतात, मवाळ असतात. पण माझं तसं नाही. मी एक मॅच्युअर नारळ आहे. म्हणजे मोरे एक मॅच्युअर नारळ, आतून पण आतून पण टणक. मी एक मॅच्युअर नारळ आहे, आतून पण टणक आणि बाहेरून पण टणक. मोरे थोबाड बंद ठेवा. मोरे मोरे मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं होतं? काय मॅम? नारळ सोलून त्याला नारळ पाणी द्या बरं प्यायला. जा बरं. मॅडम मला नारळ पाणी नको. नको? एक कडक चहा द्या ना. इकडे बेटा, हा मॅडम. इकडे. देणार बेटा, तुला कडक चहा देणार. बोलले ना मगाशी तुला देणार चहा, फक्त तू तुझा गुन्हा कबूल कर. हा करशील ना? बरोबर आहे मामा तुमचं. कसं की गुन्हा हा कोणाकडनं पण होऊ शकतो आणि गुन्हेगार हा माणूस तसा काही हे नसतो, म्हणजे परिस्थिती त्याला गुन्हेगार बनवत असते. बरोबर ना मामा? नाही नाही अगदी बरोबर आहे.
म्हणजे मी पहिल्यांदाच असं बघतो की पोलीस एकदम असं गोड बोलतात मावळ बोलतात नाही काय नाही मी पण पहिल्यांदाच बघतोय है का नाही? काहीतरी वेगळाच आवाज येतोय आज अ, असं का बोलताय मॅडम मी असंच बोलते. नाही ही लय खोटं खोटं वाटतंय नाही पृथ्वी, तुम्ही नेहमी बोलता तसं बोला की मी नेहमी असंच बोलते. मी नेहमी म्हणते की गुन्हेगार हा काही जन्मजात गुन्हेगार नसतो. त्याला आपण व्यवस्था गुन्हेगार बनवायला भाग पाडत असतो. आणि कसं की प्रेमाने वागून आपण एखाद्या गुन्हेगाराला एक संधी दिली पाहिजे, नाही दिलीच का पाहिजे. पृथ्वीजी? मॅडम मला एक संधी देता काय जाऊ घरी नाही देणार ना. आलाय. आधी चहा पी मग जा. हा. मामा गेले ना की मी तुझा चांगला आदरातिथ्य करणार. हा बेटा द्या चहा द्या. मॅडम तुला मामांना मामांना मी देतो तुम्ही घ्या असू द्या असू द्या द्या. मामा अजून थोडासा चहा घेता का मामा? नाही नको 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 किटली ठेव बरं का लागलं तर घेतो परत हा? घ्या मामा चहा. नाही, नाही, तरी पण माझं काय म्हणणं आहे का काय? डिपार्टमेंट मधली मुलगी नकोच. का मामा? का म्हणजे काय विचारतो तुम्ही? आता दोघं पण समजा पोलिसात नोकरीला आहेत बघा, दोघं बी कामावर जाणार, कुणाचा पत्ता कुणालाच नाही आहे. आता दोघं बी देश सांभाळत बसलं तर घर कोण सांभाळणार? हे बरोबर आहे हे मंगू मामा बरोबर बोलतोय मग तुला विचारलं लायकीत राहायचं गुन्हेगारच चहा पी. मॅडम गरम चाय द्यो. काय करताय अवकातीत राहायचं अवकातीत. विचारलं तुला? मॅडम का असं करताय अहो जीभ भाजल त्याची कायदा कशाला हातात घेताय तुम्ही मला कायदा शिकवू नका काय करायचं आणि काय नाही ते. मग तुम्ही त्याच्यावर राग का काढताय मी काढणार. कारण त्याला त्याच्यासाठीच आणलेलं आहे. अख्खी स्किट मध्ये आहे काय त्याला? मॅडम तुडवा त्याला तुडवा. मोरे जरा शांत राहा इथं विषय काय चाललाय तुम्ही बोलताय काय ऐका ना पृथ्वीजी ऐका ना, काय वाईट आहे? का तुम्हाला डिपार्टमेंट मधल्या मुलीशी लग्न नाही करायचंय? सांगा ना मला. डिपार्टमेंट मधल्या मुली प्रेम नाही का करू शकत? नाही, मॅडम. त्या घर नाही का चालवू शकत? घर सांभाळू नाही का शकत? त्यांनी एकटंच आयुष्यभर झुरत राहायचं का हो? कायद्याचं रक्षण करणं हा गुन्हा झालाय का आता? सांगा ना पृथ्वी. 3 स्टार खांद्यावर अभिमानाने मिरवणारी आणि त्याच खांद्यावर अख्ख्या शहराची जबाबदारी समर्थपणे पेलणारी मुलगी घर नाही का सांभाळू शकत? सांगा ना. मी काय बोललोच नाही मॅडम बोला ना मग. माझं काय म्हणणं नाही मॅडम मला आता एवढंच सांगायचंय माझ्या घरचे ज्या पोरीशी म्हणतील त्या पोरीशी मी लग्न करायला तयार आहे. बरोबर आहे मोठ्यांना मान दिला पाहिजे त्याला मारू काय करताय अहो कुत्र्या का थांबताय त्याला काय करताय मॅडम मॅडम त्याला सोडा काय बरोबर बोलले ते? काय बरोबर बोलले? हा तुझी लायकी आहे? तुझी लायकी आहे काय मध्ये बोलायचं? काय सांगितलं ना तुम्हाला? मामा तुम्ही खरं सांगा मामा काय वाईट आहे? डिपार्टमेंट मधल्या मुली नाही का प्रेम करू शकत? डिपार्टमेंट मधल्या मुली नाही का लग्न करू शकत? बोला ना मामा बोला. मध्ये माझी काय हरकतच नाही. नाही म्हणजे पण माझं एवढंच म्हणणं आहे की ती रागीट नसावी, मारकुटी नसावी, म्हणजे कशी सोजवळ असावी, प्रेमळ असावी, प्रेमाने एकमेकांची बोलणं, एवढंच माझं म्हणणं आहे, बाकी काही नाही. मामा सगळ्याच मुली काही रागीट नसतात मामा. काही मुली सोजवळ. बेटा इकडे इकडे बेटा. काही मुली सोजवळ पण असतात मामा.
तुला चहा पाजू मी माझ्या हाताने पाजू मी घेतो नको मी घेतो येतोस? मी घेतो बाचा मामा तुम्हाला चहा पाजू मी नको नको झालं माझं चहा बस 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 चमत्कारच आहे म्हणजे मारायचं मॅडम कधी गोड कधी मवाळ कधी असं म्हणजे एकदम वेगळेच असतात बघा है की नाही मामा हा? मला तुम्हाला तेच विचारायचे समजा पृथ्वीक तुम्हाला म्हणाले की पोलीस डिपार्टमेंट मधल्याच एका वरिष्ठ ज्येष्ठ मुलीवर त्यांचं प्रेम आहे आणि त्यांना लग्न करायचंय तर तुमची काही हरकत नसेल ना मामा माझी काहीच हरकत नाही बघा मॅडम फक्त कसं आहे माझं एवढंच म्हणणं आहे की बाच्याचं लग्न झालं पाहिजे माझी हरकत आहे मी आधी पण म्हणलंय ना आता परत सांगतोय तुम्हाला माझ्या मनात वरिष्ठांसाठी फक्त आदर आहे प्रेम नाही मॅडम मला मान्य आहे जिथं प्रेम असतं तिथं आदर असतोच पण जिथं आदर आहे तिथं प्रेम असलंच पाहिजे असलं काही कंपल्शन नाही पण माझं वेगळंच आहे आदर बिदर ही सगळी फालतूगिरी आहे आदरपेक्षा मी अदर ऍक्टिव्हिटीजना प्राधान्य देतो आणि मुळात प्रेमात वरिष्ठ आणि कनिष्ठ हे मॅटर करत नाही प्रेमात फक्त घनिष्ठ हे मॅटर करत व्हेरी ट्रू मारलं तुला मग कशाला कळवळतोस मारलं मामा मामा तुम्ही एकदा सांगा ना त्यांना समजावून एकदा त्यांना सांगा ना प्लीज करायला सांगा ना त्यांना त्यांना आवडेल त्या मुलीशी लग्न नाही नाही मॅडम कसं आहे बघा म्हणजे आमच्या खानदानीत ना आजपर्यंत कोणी प्रेम विवाह केलेलाच नाही आहे बघा कसं आहे आमच्याकडे पद्धत कशी आहे मामाची पोरगी करायची पोरगी जर का नाही म्हणली का नाही मग आम्ही बाहेर जाऊन कुठेतरी शोधतो आता ह्याची जर का काय हरकत नसेल का नाही मी माझी पोरगी द्यायला तयारच आहे वाह है की नाही तो ये रिश्ता पक्का समझे ह्याची काय आहे? काय बोलतोयस हा? तुला विचारलं कोणी तुला विचारलं का कोणी? काय बोलतोयस? काय बोलतोयस थोबड बंद ठेवायचं मामाच्या मुलीशी लग्न करायचंय तुला तुला मामाच्या मुलीशी लग्न करायचंय आधी का सांगितलंस मामाची मुलगी आवडते ते एवढा आता पिता केलंच नसतं ना मी मॅडम माझ्या मामाला मुलगी नाही मुळात मला मामाच नाहीये फक्त मामी आहे मामाशिवाय मामी कशी आली रे मामाशिवाय मामी कशी आली आम्ही घरी आईला मामी बोलतो थापा मारतोस मॅडम बस 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 मॅडम बस काय जीव घेणार आहे का त्याचा तुम्ही वड्याचं तेल वांग्यावर काढताय मॅडम काढणार मी काढणार वड्याचं तेल वांग्यावर वडा जर मला मिळत नसेल ना तर मी काढणार मी वांग्याचं भरीत करणार माझ्या एरियात मला प्रेमाने वांग्याचं भरीत बोलतात का नाही शांत बसाव ऐका ना एकदा म्हणा ना मला तुझ्याशी लग्न करायचंय मामा तुम्ही सांगा ना नाही मॅडम तुम्ही सांगा ना लग्न नाही नाही, माझी काही हरकत नाही नाही ते या जन्मात तरी शक्य नाही मॅडम शक्य नाहीये नक्की मग मी 7 जन्म थांबायला तयार आहे तुमच्यासाठी मग जे 6 जन्म आहेत ते माझ्याशी ऍडजस्ट करा ना मॅडम हे बघा मॅडम मी मंगळसूत्र आणि मुंडावळा पण घेऊन आलोय मारून टाकीन मोरे ठीक आहे म्हणजे तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं नाहीये नाही म्हणजे तुमचं नक्की ठरलेलं आहे ठीक आहे मामा हा बोला मला तुमच्या मुलीबरोबर लग्न करायला आवडेल यायला लागलं काय मला धावत्या घोडीवर माझ्या मुलीला बसवेन आणि तिला जंगलात सोडेन तुमच्याशी लग्न करणार नाही पाठ डोसकं कामातून गेले हे बघ
तुला लग्न करायचं कर नको करू हे मला काही घेणं देणं नाही मी चाललो माझ्या घरी मामा ऐक म्हणजे काय करताय माझ्याबद्दल मॅडम बोलून तर बघा. मामा ऐक माझं ऐका ना. तुमचं मला नाव झालंय ऐका. मॅडम माझ्याबद्दल एकदा ऐशी मामा ऐक मामा मामा ऐक की पृथ्वीजी कूल डाउन मोरे कूल डाउन मोरे वो लड़की अगर तुमसे प्यार करती है तो पलट कर देखेगी पलट 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 पलटी Oh my God. हातात मार. थँक्यू थोबाड बघितलं आरशात कसं कसं थोबाड बघितलं बघितलं थोबाड आरशात हा चेहरा आहे ना चेहरा मेळ खात नाही एकमेकांशी कुठेही कसाही फिरतोय मगापासनं पलट पलट म्हणे पलट पलट घरी जायचं निघा व्हॉट अ नाइस ह्युमर मोरे काश मी धावणारा घोडा असतो तर. मोरे निघा काय रे तुला हा? रिश्ता पक्का करायचा तुझा कच्चा पक्का करते तुला तुला चांगला कच्चा परफॉर्मन्स खूप मजा आली. प्रसाद आउटस्टँडिंग आउटस्टँडिंग ॲज युजल गोस्वामींनी ते स्लो मोशन आणि वगैरे ते ड्रीम सिक्वेन्स खतरनाक भरले होते नेहमीप्रमाणे आणि नमा मला असं वाटतं की ज्या व्हेरिएशन्स होत्या ना त्या कमालीच्या होत्या Thank you, कमालीच्या दादा. Thank you. अफलातून अरुण मस्त टेरिफिक एनर्जी नेहमीप्रमाणे पीपी फॅन्टास्टिक दत्तू कमाल कमाल